नमस्कार, मी सचिन मोरे आणि आपण पाहताय मावळ परिसर न्यूज. भारताला स्वतंत्र होऊन 79 वर्ष झाले, परंतु नशामुक्ती भारत अजूनही झालेलं नाही. या नशामुक्तीसाठी आता आपण कामशेत या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि या कामशेत शहरामध्ये अभिमन्यू शिंदे भारतीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हे या ठिकाणी नशामुक्तीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. नेमकं काय कारण आहे, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी आहेत. काय सांगाल आणि उपोषण करतात कशा प्रकारच्या उपोषणाचा फायदा? प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे उपोषण कोणत्या राजकीय पक्षाचं नसून हे सर्वसामान्य मावळ तालुक्यातील जी पीडित जनता आहे, सर्वसामान्य नागरिक आहे, कष्टकरी जनता आहे, जे हातावरती बोल बोलणारी जनतेने आपल्या मुलाचं भवितव्य एक IPS ऑफिसर म्हणा, पोलीस म्हणा, एक उच्च शिक्षित तरुण होण्याचे जे स्वप्न पाहते हे त्यांचं आहे. आणि मावळ तालुक्यामध्ये आपण पाहत असाल की आता जवळजवळ एवढं एक वर्षभरामध्ये MD सारखा प्रकार ह्या मावळमध्ये भस्मासूर नावाचा तो जन्म झाला. आता आम्ही वारंवार त्या ठिकाणी ऐकत होतो की शाळेच्या ठिकाणी 100 मीटरच्या आतमध्ये पानटप्प्यावरती कुणी गुटखा, बिडी, तंबाखू विकली गेली नाही पाहिजे, परंतु याच्यामध्ये प्रशासनाचं संपूर्णपणे दुर्लक्ष झालं. आणि या दुर्लक्षाच्या कारणाने काय झाले, प्रथमतः मावळ तालुक्यामध्ये जो आमचा शालेय विद्यार्थी, आता तुम्ही बघा शालेय विद्यार्थ्यामध्ये काही बाल त्याच्यामध्ये जो मावा भेटतो तो 10 रुपये 5 रुपयाला तो पुढे पानटप्प्यावरती सरासरी विकला जातो. आणि त्या माव्यापासून त्याची सुरुवात होऊन हळूहळू त्याचं व्यसन गुटख्याचं जातं. गुटख्याचं व्यसन झाल्यानंतर त्याचं व्यसन कालांतराने जो चुकीच्या लोकांच्या संपर्कामध्ये आला तो कालांतराने त्या दिशेने तो जात होता. म्हणून काय होतं, जर मावापासून चालू होतं त्याचा शेवट डायरेक्ट अंमली पदार्थ जो ड्रग्स इथपर्यंत आलेला आहे. आज मावळ तालुक्यामध्ये आता सोपा विषय राहिला नाही. मावळ तालुका जसं पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, तसा माझ्या मावळ तालुक्यामध्ये आता शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जाणार वावगं ठरणार नाही. आज बघा पिंपरी चिंचवड सारख्या युनिव्हर्सिटी आता मावळ तालुक्यामध्ये आल्या, मोठे मोठे कॅम्पस मावळ तालुक्यामध्ये आले, महाविद्यालय असेल, कॉलेज असेल. आज तुम्हाला सांगतो, डॉक्टर होण्यासाठी मावळ तालुक्यामध्ये म्हणजे जवळजवळ बाहेरच्या देशातून आपल्या संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतातून मुलं तिथे शिकण्यासाठी येतात. आणि हे शिक्षण घेण्यासाठी येत असताना त्यांना अशा काही चुकीच्या माध्यमातून, चुकीच्या लोकांकडून त्यांना काय MD सारख्या त्यांना व्यसन पुरवण्याचं त्या ठिकाणी काम केलं जातं. याचा अर्थाने काय होते, मावळ तालुक्यातला माझा जो तरुण बांधव आहे, माझा जो भाव आहे, तो या आहारी गेलेला आहे. आता याच्यामध्ये जबाबदार कोणी? आता मी काय म्हणतो, माझं काम काय आहे, सर्वसामान्य ह्या चुकीच्या जे व्यवस्था चालली त्याच्या विरोधामध्ये आता उपोषणाला बसलं. याचं संपूर्ण काम हे प्रशासनाचं आहे. प्रशासनाने याच्यावरती दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळं आज सर्व प्रकार वाढलेला आहे. आज आपण बघा MD सारखे प्रकार, आता MDची पुडी कितीला किती, एवढी छोटीशी पुडी किती रुपयाला मिळते तर त्याला माहिती. पण ती MDची पुडी खाण्यासाठी तो त्याचा काय घरगुती व्यवसाय असेल, त्या व्यवसायाच्या चुकीच्या मार्गातून आईवडिलांना घरी खोटं सांगतो की शाळेसाठी आम्हाला फीसाठी पैसे लागतात याच्यासाठी. आता चुकीच्या गोष्टी सांगून तो त्या व्यसन करण्याचा मार्ग लागतो. म्हणजे काय होते, जर याचा MDच्या आणि अंमली पदार्थाच्या तो आहारी गेला तर ती एक विहीर आहे. जसं विहिरीमध्ये एकदा माणूस उतरला तर त्याला काढणं अशक्य आहे. क्वचित जर समजा एखादा कोणी आला तर त्याला दोरी दिलं तर वाचू शकतो. तसं माझा तरुण बांधव पण अशा दोरी आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये सर्व ज्याच्यामध्ये आपलं ह्या उपोषणामध्ये जे याच्यामध्ये समाविष्ट आहे आणि ज्यांना वाटतं माझं पोरग याच्यातून बाहेर गेलं, असे सगळ्यांनी त्या दोरी देऊन त्या विद्यार्थ्याला आपल्याला बाहेर काढायचे. या अनुषंगाने आज मावळ तालुक्यामध्ये हे उपोषण संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये गेलं. मावळ तालुक्याचं उपोषण, त्याच्यामुळे ह्या उपोषणाच्या माध्यमातून मला प्रशासनाला फक्त प्रशासन पुढे झोपले ना, त्याला फक्त जाग आणून द्यायची. बघा, प्रत्येक वेळी त्या उपोषण करतो याचा अर्थ ते बंद होणार नाही. याचा अर्थ प्रशासनाने याच्यामध्ये जागरूकता पाळली आणि प्रशासनाने याच्यामध्ये गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष दिलं तर निश्चितच मला विश्वास आहे की हे उपोषणाचा संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये मोठा प्रभाव पडलेला आहे. आज आपण बघतो प्रशासनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी वेगवेगळ्या प्रभात फेरे काढतात, जनजागृती चालू आहे. या माध्यमातून जे अंमली पदार्थ आहे, ड्रग्स आहे,
हा किती आपल्या तरुणांसाठी किती घातक आहे याची संपूर्ण माहिती दिली जाते. मी एकच सांगतो की ह्या तरुण ड्रग्स आणि नशेच्या आहारी काहींनी जाऊन आत्महत्या पण केली. मग जर आत्महत्या जर माझा तरुण बांधव करत असेल तर मग आपल्या सर्वसामान्य जनतेने त्याच्या विरुद्ध आक्रोश केला पाहिजे, त्याच्या विरुद्ध उठाव केला पाहिजे. म्हणूनच हे सर्वसामान्य जनता आज या महादेवाच्या मंदिरामध्ये आलेली आणि देवाला साकडं घालते की माझ्या तरुण बांधव आहे, माझा बाल आहे, त्याला गुटखा, बिडी, मावा, तंबाखू, सिगारेट, तसेच आंबली पदार्थ, गांजा असेल, MD पावडर असेल, अशा व्यसनापासून त्याला मुक्त कर. आणि हा जो भस्मासूर नावाचा जो MD जो अंमली पदार्थ आहे, जो भस्मासूर त्यांनी तालुक्यामध्ये गिळण्याचा प्रयत्न केला आहे, त्याला भस्म करून टाकावं असं या उपोषणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मागच्या वेळेस इंटरव्ह्यू केला होता आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही समाज विद्रूप करणारी टोळी नेमकं काय म्हणते? आता समाज विद्रूप आता मला सांगा, जर समजा आता मला आहे ना, मी उपोषणाला बॅनर सोडले व्हॉट्सअपवर, काही जणांनी सांगितलं, दुकानदारांनी फोन केले की अरे तू आमच्या पोटावरती खायला पाहिजे. तर मी त्याला एकच सांगितलं, बाबा मी काय तुमच्या पोटावर पाहिजे देत नाही, आम्हाला पोलिसांकडून दबाव येतो, आम्हाला काय त्यांच्यावर आम्हाला सतत आमच्यावर धाडी पाडतात. न्यायालयात मी हे पण स्पष्ट न्यायालयाने आम्हाला काय त्याच्यामध्ये तोडपाणी करावं लागते, सगळं तुझ्यामुळे चाललंय. मी एकच त्याला सांगितलं, एक काम कर, मी चुकीचं असेल ना तर मी चुकीचं आहे, तू 2 गुटख्याच्या पुढे ज्या लोकांना विकतो ना, तू त्या 3 गुटख्याच्या पुढे घे, एक तुझ्या बायकोला खायला दे, एक तुझ्या मुलाला खायला दे आणि तुझ्या परिवाराला खायला दे. तुला डोळ्यासमोर तुला कसं दिसत नाही, तुला स्वतःसमोर जर स्वतःच्या समोर जर मारताना तुला बघायचं असेल तू ते बघू शकतो का? नाही, मग हे करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होते, तुम्ही दुसऱ्याची मुलं मारायला तयार आहे पण स्वतःची मुलं जगली पाहिजे. पण याचा अर्थ असा आहे, ते पोरं दुकानात नाही खात, दुसऱ्याच्या दुकानातून तर ते आणतं ना. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही जी टोळी काय करते, MD पावडर सारखी टोळी, ह्या टोळ्या कुठल्या आहे, ती बाहेरच्या ज्या मुंबई ज्या भागातल्या ज्या टोळ्या आहेत त्या MD पावडर इथं स्थानिक त्याच्यामध्ये ज्या पोरं आहे ते काय करतात, त्यांच्या माध्यमातून सगळा माल तिकडून इकडं पुरवला जातो आणि इथल्या माध्यमातून संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना लागतं त्या ज्या ठिकाणी ड्रग्ज पुरवला जातो. आणि ही जी टोळी, या टोळीवरती बऱ्यापैकी पोलिसांनी अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे, पण तरी पण अजून याच्यामध्ये कोणते समाधान झालं नाही. तरी पण अजून कानावर येतात की कुठेतरी पावडर विकली जाते, कुठेतरी काय विकला जातोय. त्याच्यामुळं ह्या ज्या टोळ्या आहेत या टोळ्याचा बंदोबस्त करण्याचं खरं काम प्रशासनाने करावं. आम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहे, आम्ही कोणाच्या दुकानात जाऊ शकत नाही की तुम्ही गुटखा काय विकतोय, आम्ही काय हातामध्ये घ्यायचं. हे काम खरं प्रशासनाने केलं पाहिजे आणि प्रशासनाने एकदा जागरूक राहिलं तो ह्या टोळ्या बिळ्या सगळं त्यांचा विस्तारा बांधून कुठेतरी कामधंद्याला चांगले लागतील, देवानी त्यांचंही भलं करतील. आपल्यासोबत कोंडी मामा आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आम्हाला काय सांगाल, कामशेतमध्ये मोठ्या प्रमाणात MD पावडर विक्री केली जाते, गांजाची विक्री केली जाते, पण पोलीस प्रशासन थोडं लक्ष घालत नाही. सर्वप्रथम इलेक्ट्रिक मीडिया असेल, पत्रकार माझे बंधू असतील, या सर्वांचं मनापासून अंतःकरणापासून तुमचं सर्वांचं स्वागत करतो. त्याचं कारण असं आहे, पत्रकार बंधू ही सर्वसामान्यपणे सामान्य नेता असेल, सामान्य कार्यकर्ता असेल, त्याची व्यथा मांडण्याचं काम करीत, पवित्र काम करत असतात. आजचं जे उपोषण आहे ह्या अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये आहे. तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आमचे सहकारी मित्र अभिमन्यू शिंदे यांनी जो उपक्रम राबवला आहे आणि या उपक्रमाला मोठ्या संख्येने पाठिंबा मिळत आहे. आणि संघटना असतील, अनेक पक्ष असतील, अनेक मंडळं असतील. पत्रकार साहेब, हे तुम्हाला आवर्जून सांगतो, अनेकांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे आणि आम्ही सर्व मंडळी या चांगल्या कामाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आजची जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी विनाशाकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. कायद्याने, नियमाने शाळेच्या आसपास
100 मीटरच्या आतमध्ये कुठल्याही गोवा गुटखा तंबाखू अंमली पदार्थ असेल हे विकता कामा नये किंवा विकता येत नाही. परंतु कामशेत शहराला जवळजवळ 70 ते 72 गावं जोडलेली ही बाजारपेठ आहे. इथं अनेक कॉलेज आहेत, शाळा आहेत आणि या शाळेची पटसंख्या पाहिली तर 1000, 2000, 2,500, 2,500 अशी पटसंख्या विद्यार्थ्यांची आहे. प्रशासनाला, सरकारला आम्हाला विनंती करायची आहे या माध्यमातून की आजची जी तरुण पिढी आहे, उद्या ही देशाची भवितव्य घडवणारी पिढी आहे आणि ही पिढी जर व्यसनाधीन झाली तर त्यांचं कॅरियर, त्यांचं कॅरेक्टर आणि आईवडील जी स्वप्न पाहतात ती स्वप्न उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या मित्रांनी, खंडूभाऊंनी जो उपक्रम राबवला आहे, नशामुक्त मावळ, नशामुक्त तरुण पिढी आणि त्याच्यामध्ये घडणारा एक चांगला माणूस, यासाठी भाऊंनी जो उपक्रम हाती घेतलाय आणि या उपक्रमाला मी प्रशासन असेल सर्वांना विनंती करतो की कामशेत शहर हे खरंच अंमली पदार्थाचा अड्डा झालाय का? कामशेत शहर हे खरंच अंमली पदार्थाचा अड्डा झालाय का, असा देखील आम्हाला सर्व नागरिकांना, ग्रामस्थांना प्रश्न पडले. खंडूभाऊंनी आता सांगितलं, अनेक व्यापाऱ्यांचे मला फोन आले, अनेकांनी सांगितलंय तुम्ही आमच्या पोटावर पाय द्यायला निघालात का? भाऊंनी ठणकावून सांगितलंय की ज्याच्यामुळं तुमच्या माझ्या मुलांचा, या मावळ तालुक्याचं विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होणार आहे, त्याच्या विरोधात हे उपोषण आहे, लाक्षणिक उपोषण आहे. आणि हे उपोषण त्यांनी सांगितलं तिरंगे झेंड्याखाली घेतलेलं आहे. तेव्हा मी हे उपोषण महादेवाच्या मंदिरामध्ये संपन्न होतंय. मी पांडुरंगाला प्रार्थना करणार आहे, हे पांडुरंगा, नशामुक्त मावळ, नशामुक्त माझा तरुण, नशामुक्त माझा विद्यार्थी व्हावा, हीच परमेश्वराला साकडं घालतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खंडूजी शिंदे उर्फ अभिमन्यू प्रकाश शिंदे यांनी चांगलं काम हाती घेतलेलं आहे आणि त्याचे स्वतःसाठी नाही, गाव, तालुका, जिल्हा, आपलं राष्ट्र, राज्य आणि देश यासाठी आपला तरुण घडला पाहिजे, बिघडला नाही पाहिजे, ह्या हेतूने चांगल्या कामासाठी त्यांनी उपोषणास अनेक दिवसापासून त्याची संकल्पना होती आणि आज तो दिवस निवडलेला आहे. त्यांनी तर प्रशासनाला माझी एक विनंती आहे. आज मी प्रांताधिकारी आणि तहसीलदार कार्यालयामध्ये गेलो होतो, त्यावेळेस त्यांना म्हणणार होतो, प्रत्येक काही बाकीची लोक मला काय म्हणली की बोलू नका, स्वातंत्र्य देणे, असं पुढे आज मावळ पुरा नशाने व्यापलेला आहे. विळख्यात येतो, दारू, ताडी, ड्रग्स, अनेक गुटखा याच्यात विळख्यात सापडलेला मावळ आहे. याला मुक्त करण्यासाठी कामशेत शहराचं म्हणजे अभिमन्यू शिंदे यांचं मी खूप मनापासून आभार मानतो. त्यांनी जो हा उपक्रम राबवला त्या सर्व मावळवासियांनी इथं येऊन त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. आज ही ज्याच्या जो धाडस, ताकद आहे तोच हे करू शकतो. कारण काय, दारूवाले, ताडीवाले आणि जे गुटख्यावाले ना ते वाईट नजरेने पाहत असतात. त्यांना अशी लोक आवडत नाही, कारण त्यांचा व्यवसाय याच्यावरच चालतो. त्यामुळं सर्व मावळवासियांना माझं एक विनंती आहे, त्यांनी सहभागी होऊन या ताडी, दारू, हे गुटखा, टपऱ्या वगैरे उद्ध्वस्त करून टाकायला पाहिजे. प्रत्येकाने एक मोहीम, भरारी पथक तयार करायचं गावागावातून आणि ते सर्व उद्ध्वस्त करून टाकायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मध्यंतरी कार्तिक साहेब असताना बऱ्यापैकी कारवाई होत होती. एक वत्सक चांगल्या अर्थानं मावळ ग्रामीणमध्ये आपल्याला दिसत होता, पण दुर्दैवानं पाठीमागच्या काही महिने DYSP पद हे रिक्त होतं. आता माझ्या माहितीप्रमाणे नवीन टोनपे म्हणून DYSP आलेले आहेत, त्यांनी चार्ज घेतलेला आहे. माझी त्यांच्याकडनं आणि सर्वच पोलीस प्रशासनाकडनं, त्याचबरोबर खास करून जे कामशेतचं स्थानिक प्रशासकीय प्रशासन असेल ह्यांच्याकडनं मला जास्त अपेक्षा आहे. कारण ही तुमचे नागरिक आहेत, तुमची जनता आहे. तुम्ही यांच्या दारात जाता, मतांसाठी असेल किंवा आणखी कुठल्याही कामासाठी असेल, मग त्यांच्या सुरक्षेची, त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या तरुण पिढीची
जबाबदारी यांनी नाकारता कामा नये आणि जर नाकारत असतील तर मग ह्यांना सुद्धा आपण नाकारलंच पाहिजे. असे आम्हाला राजकीय प्रशासक नको आहे की ज्यांना स्थानिकांच्या आरोग्याची काळजी नाही आहे. त्यामुळं माझा ह्या आंदोलनाला माझा आणि माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा मी देतो. इथून पुढं या नशामुक्तीसाठी जे काही करण्याची गरज लागेल, मग गरजेचं नाही की फक्त अभिमन्यू शिंदेच इथं बसलेला कोणी जरी उभा राहिला तर आम्ही त्याच्या खांद्याला खांद्याला लावून नक्कीच उभं राहू, असं मी या निमित्तानं आपल्याला नक्की सांगू शकतो. भाऊकडे येऊया. भाऊ, आता हे तुम्ही 21 उपोषण 15 वर्षांनी आता इथून पुढं तुमचं कशा प्रकारे पुढचं पाऊल असणार? आता इथून पुढे काय, आता प्रशासनाची आम्ही वाट पाहतो. प्रशासनाने कशा प्रकारे आता सहकार्य करतात. म्हणजे त्यांनी जर समजा असं समजा कारवार चालू केला तर हे उपोषणाची तीव्रता अजून वाढेल आणि हे उपोषण डायरेक्ट वडगावला मोठं त्याचं एक आंदोलनाचं स्वरूप घेईल आणि ह्याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन असेल. तर आपण बघितलं तर या ठिकाणी मावळची जी युवा पिढी आहे आणि या युवा पिढीला नशामुक्ती करण्यासाठी या ठिकाणी अभिमन्यू शिंदे यांनी 1 दिवसीय 15 ऑगस्टच्या निमित्ताने उपोषण साकारलेलं आहे. आणि याच माध्यमातून यापुढे जर या नशामुक्तीला आळा बसला नाही तर इथून पुढेही तीव्र आंदोलन किंवा उपोषण या विरोधात केली जातील. मावळ परिसरसाठी मी सचिन मोरे, कामशेत.